रेसिप्रोकल टेरिफ इंडियासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज. का म्हणतो असं? कारण इंडियावरती जे काही टेरिफ लागलं आहे ते आहे 26% कम्पेअर्ड टू अदर नेशन, चायना, कंबोडिया, श्रीलंका अँड युरोपियन युनियन. दॅट्स वे मोर वे हायर दॅन द 26%. म्हणजे भारतावरती जे टेरिफ लागलं आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी आहे. त्यामुळेच आपण म्हणतो आहे ब्लेसिंग इन डिस्गाईज. ज्या काही गोष्टी अमेरिकेमध्ये इम्पोर्ट होत आहेत किंवा अमेरिका ज्या गोष्टींवरती टोटली इम्पोर्ट डिपेंडंट आहे आणि त्या गोष्टी जर भारतामधनं जर एक्सपोर्ट होत असतील तर नक्कीच त्या गोष्टींसाठी भारताला एक 12%चा 10 to 12%चा बेनिफिट मिळू शकेल कम्पेअर्ड टू अदर नेशन. त्यामुळे म्हणतो आपण हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे. पण शॉर्ट टर्ममध्ये, लाँग टर्ममध्ये ह्याचा फायदा फक्त US गव्हर्नमेंटलाच होईल.